पुढचा चेंडू राहुल यांचा सामना करण्यासाठी सज्ज तेव्हा मकरंद गावडे. यावेळी मात्र मकरंदने मागे येऊन थर्ड मॅनच्या दिशेने मारलाय. एक धाव धावून हा शॉर्ट पिच चेंडू होता आणि मानवंदना दिलेली आहे ती म्हणजे कॉमेंट्री बॉक्सला. एक धाव धावून पूर्ण. एका धावेवरच समाधान मानावे लागणार आहे कदाचित. त्या पंचांनी डिसिजन द्यायचंय. पुढचा चेंडू राहुल याचा सामना करण्यासाठी सज्ज ते म्हणजे मकर. यावेळी मात्र मकरंदने आपला क्लास दाखवलेला आहे. उत्कृष्ट असा आणि आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतात. पुढचा चेंडू हा बघा मकरंद ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू. एक चेंडू षटकार होता तो आत आला होता. श्रेयस शॉर्ट पिच चेंडू होता हा मात्र पाहूया किती धावा देतो मिळतोय ते. एक धाव धावून पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. एक चांगला याचा सामना करतील ते म्हणजे मकरंद गावडे. यावेळी मकरंद आणि उत्कृष्ट टोलाला पाहूया किती धाव मिळतात आणि हा षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 1 गडीच्या मोबदल्यात 33 धावा असूनही 2 षटकांचा खेळ बाकी. पुढचा चेंडू आणि मकरंद गावडे षटकार. बघा हा खेळाडू हा मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. एक धाव धावून पूर्ण. अण्णा बघूया दुसरा धाव घेतात का. दुसऱ्या धावासाठी सज्ज आणि 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. ते म्हणजे अण्णा चांगलं क्षेत्ररक्षण आहे तेवढं. पाहूया हा झेल होऊ शकतो का आणि हा झेल सुटलाय कदाचित. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सज्ज आणि 2 हा शॉर्ट पिच चेंडू होता हा टोलावलाय मकरंद आणि पाहूया हा षटकार असू शकतो का आणि हा षटकार. उत्कृष्ट गोलंदाजी मकरंद यांच्या मार्फत. एक स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते चतुर यांच्या मार्फत. चांगल्या खेळीला सन्मान दिला जातोय. मकरंद गावडे उत्कृष्ट फलंदाजी करून बाद होतोय. तुषार पटेल नवीन फलंदाज हाही आक्रमक खेळाडू आहे. मोठे फटके खेळ